अजूनही तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे का? ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी करायची माहिती नाही आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया कुठे करायची तेही माहिती नाही आहे आणि त्याच्यासाठी लिंक कुठली वापरायची हे देखील तुम्हाला माहिती नाही आहे. तर तेच आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण असं या ठिकाणी टाकायचं आहे. लाडकी बहीण टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने जी काही पहिली लिंक तुम्हाला दिसणार आहे माझी लाडकी बहीण योजना, त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसणार आहे. आपल्याला फक्त आता त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. कोड या ठिकाणी प्रविष्ट करूयात. अजून थोडं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी OTP पाठवा हा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी वॉर्निंग दिसते, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा आधार क्रमांक आणि हा कोड टाकून फक्त OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला देखील तुमच्या आधारची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही हे समजेल. आणि अजूनही तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि ती कशा पद्धतीने पूर्ण करायची याची माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याविषयी नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.